नमस्कार, मी मानसी परब. माझ्या मानसीच क्रिएटिव्ह वर्ल्ड ह्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ ट्युटोरियलमध्ये आपण ही बटरफ्लाय किचेन कशी बनवायची ते शिकणार आहोत. सुंदर आहे दिसायला, बनवायला सोपी आहे. वेगवेगळ्या रंगसंगतीत आपण बनवू शकतो. आता ही बनवण्यासाठी मी इथे लेमन येलो, ऑरेंज आणि राणी कलर, डार्क पिंक अशा 3 कलरचा वापर करणार आहे. माझी क्रोशा इथे आहे 1.75 mm ची. आपल्याला असे मणी लागणार आहेत. हे किचन होल्डर लागणार आहे आपल्याला, आणि आपल्याला कैची लागेल उल कट करून घ्यायला. आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आपल्याला सुई देखील लागेल हे ओवून घेण्यासाठी. मी क्रोशावर लेमन येलो कलरचं ऊल लावून घेतलेलं आहे. सुरुवातीला आपण इथे 10 साखळ्या घालून घेणार आहोत. साखळ्या 10 चेंज झाल्यानंतर हे आपण जॉईन करून सर्कल करून घेऊयात. आता हे जे ऊल आहे हे आपण असं आतमधल्या बाजूला घेत इथे सुरुवातीला 3 साखळ्यांचा एक खांब घालून घ्यायचा आहे. आपला पहिला डबल क्रोशेट तयार आहे. आता आपल्याला इथे अजून 2 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. 3 डबल क्रोशेट झाले. आता आपल्याला 3 चेन्स घालून घ्यायचे आहेत. हा पहिला साखळ्यांचा एक खांब आणि हे 2 खांब, एकूण 3 खांब. 3 डबल क्रोशेट आपण इथे घालून घेतले. 3 साखळ्या घालून घ्यायच्या. आता ह्याच सर्कलमध्ये आपल्याला अजून पुन्हा 3 डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत. तीन डबल क्रोशेट झाल्या. आता आपण 3 चेन्स घालायचे आहेत. 3 डबल क्रोशेट, 3 चेन्स, 3 डबल क्रोशेट, 3 चेन्स असं आपलं 2 वेळा हा पॅटर्न झालेला आहे. असं एकूण 8 वेळा आपल्याला करायचं आहे. म्हणजे अजून 6 वेळा मी करून घेते. एकूण 8 वेळा ह्या सर्कलच्या आत आपल्याला 3 डबल क्रोशेट, 3 चेन्स, 3 डबल क्रोशेट, 3 चेन हा पॅटर्न फॉलो करून घ्यायचा आहे. आपण हे पूर्ण करून घेऊयात. या सर्कल भोवती आपण 8 वेळा 3 डबल क्रोशेट, 3 चेन असं घालून घेतलेलं आहे. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 8 वेळा झालेला आहे. आता आपण इथे 3 चेन्स घालून घेऊयात. 3 चेन्स घालून झाल्यानंतर हे आपल्याला क्लोज करून घ्यायचं आहे. हा जो आपला पहिला 3 साखळ्यांचा जो खांब आहे त्याच्या डोक्यावरची पहिली जी साखळी आहे तिथे आपण हे असं क्लोज करून घेणार आहोत. या अशा पद्धतीने अटॅच करून आता एक साखळी घालून घेऊयात आणि हे ऊल कट करून घेऊयात. तीन साखळ्या झाल्यानंतर हे आपण इथे असं क्रोशा इन्सर्ट करून ह्या स्लिप स्टिचने असं जॉईन करून घेणार आहोत आणि एक चैन घालून घेणार आहोत आणि आपण हे ऊल कट करणार आहोत. या अशा पद्धतीने घट्ट गाठ मारून घ्यायची आहे. ऊल इथे थोडं आतल्या बाजूला लपून घेऊयात आणि मग ते कट करून घेऊयात. क्रोशावर आता मी ऑरेंज कलरचं ऊल लावून घेतलेलं आहे. आपण राऊंड 2 ला सुरुवात करत आहोत. राऊंड 2 करताना आपण हे जे 3 चेनचं स्पेस इथे तयार करून घेतलेलं आहे तिथे आपण वर्क करणार आहोत. सुरुवातीला आपण नेहमीप्रमाणे 3 साखळ्यांचा एक खांब घालून घेऊयात. एक 2 3 3 साखळ्यांचा एक खांब. इथे आता आपल्याला अजून 2 खांब घालून घ्यायचे आहेत. एकूण 3 खांब आपण घालणार आहोत. 3 डबल क्रोशेट इथे आपण तयार करून घेत आहोत. 1 2 3 3 डबल क्रोशेट झाले की आता आपल्याला इथे एकूण 6 चेन्स घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 चेन्स झाल्या की ह्याच स्पेसमध्ये इथेच आपल्याला
अजून 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. हा पहिला झाला, हा दुसरा डबल क्रोशेट आणि हा तिसरा डबल क्रोशेट झालेला आहे. ह्या 3 चेनच्या गॅपमध्ये आपण 3 डबल क्रोशेट, 6 चेन्स आणि 3 डबल क्रोशेट, 3 6 3 असा पॅटर्न केलेला आहे. हाच आपल्याला पॅटर्न पुढे फॉलो करायचा आहे. आता इथे पुन्हा आपण 3 डबल क्रोशेट घालून घेऊयात. हा पहिला झाला, दुसरा आणि हा तिसरा. 6 चेन्स, 2 3 4 5 आणि 6, 6 चेन्स झाल्या. पुन्हा ह्याच स्पेसमध्ये इथेच आपल्याला 3 डबल क्रोशेट घालून घ्यायचे आहेत. 1 2 आणि 3. अशा पद्धतीने आता इथे ऑल ओव्हर जिथे जिथे आपण ह्या 3 चेन्स घालून घेतलेले आहेत, हा गॅप आपल्याकडे आहे, तिथे आपल्याला 3 डबल क्रोशेट, 6 चेन्स आणि 3 डबल क्रोशेट असा पॅटर्न फॉलो करून घ्यायचा आहे. एकूण 8 वेळा आपल्याला हा पॅटर्न फॉलो करायचा आहे. आपण हे वर्क पूर्ण करून घेऊयात. आपण इथे प्रत्येकी 3 डबल क्रोशेट, 6 चेन, 3 डबल क्रोशेटचा राऊंड हा आपण पूर्ण करून घेतलेला आहे. हा जो आपला इथला पहिला डबल क्रोशेट आहे 3 चेन्सचा, तिथे आपण हे वर्क जॉईन करून घेऊयात. एक साखळी घालून घ्यायची आहे आणि ऊल कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित गाठ मारून आपल्याला एक्स्ट्राचं ऊल कट करून घ्यायचं आहे. या अशा पद्धतीने ऊल आतल्या बाजूला खेचून घ्यायचं आहे. असा आता ह्याचा आकार दिसत आहे आपल्याला. आपण नेक्स्ट राऊंडकडे वळूयात. नेक्स्ट राऊंडसाठी मी डार्क पिंक राणी कलर जो आहे त्याचा वापर करते आहे. हा राऊंड करताना आपण इथे हे जे 6 चेन्स बनवलेले आहेत तिथे आपलं नेक्स्ट वर्क आपण करणार आहोत. आपण सुरुवात करूया तिसऱ्या राऊंडला. इथे आपल्याला 3 साखळ्यांचा एक खांब घालून घ्यायचा आहे. 1 2 3. पहिला झाला आपला 3 साखळ्यांचा एक खांब. आता इथे आपल्याला एकूण अजून 5 डबल क्रोशेट तयार करून घ्यायचे आहेत, म्हणजे एकूण 6 डबल क्रोशेट आपण इथे तयार करणार आहोत. तीन 4 5 आणि 6 डबल क्रोशेट झाले. आता आपल्याला इथे 3 चेन्स घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा ह्याच स्पेसमध्ये इथेच आपल्याला 6 डबल क्रोशेट झाले, 3 चेन्स झाल्या. आता इथेच ह्या चेन स्पेसमध्ये आपण पुन्हा 6 डबल क्रोशेट घालून घेणार आहोत. 1 2 3 4 5 आणि 6 डबल क्रोशेट आपण इथे घालून घेतलेले आहेत. या राऊंडमध्ये आपण 6 डबल क्रोशेट, 3 चेन्स आणि 6 डबल क्रोशेट ह्या जो आपण 6 चेन्सचा जो इथे गॅप तयार करून घेतला तिथे घालून घेतलेले आहेत. आता हे जे 2-3 डबल क्रोशेट आहेत आपल्याकडे, ह्याच्यामध्ये इथे ह्या 2-3 डबल क्रोशेटच्या मध्ये आपल्याला आता एक सिंगल क्रोशेट ह्या अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे. ह्या अशा पद्धतीने इथे सिंगल क्रोशेट येईल आणि लगेचच ही जी पुढची चेन आहे तिथे आपल्याला 6 डबल क्रोशेट, 3 चेन, 6 डबल क्रोशेट असं वर्क तयार करून घ्यायचं आहे. 2 डबल क्रोशेट झाले, 3
4 5 आणि 6 डबल क्रोशेट, 1 2 आणि 3 चेन्स आणि 6 डबल क्रोशेट, 1 2 3 4 5 आणि 6 डबल क्रोशेट आपण इथे घालून घेतले। 6 डबल क्रोशेट झाल्यानंतर हे 3 आणि हे 3 डबल क्रोशेट आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला इथे क्रोशा इन्सर्ट करून या अशा पद्धतीने एक सिंगल क्रोशेट घालून घ्यायचा आहे। त्यानंतर पुन्हा क्रोशावर लावून घ्यायचं आहे आणि इथे हे जे चेन स्पेस आहे तिथे एकूण 6 डबल क्रोशेट, 3 चेन, 6 डबल क्रोशेट असं वर्क रिपीट करायचं आहे। आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊयात। 6 डबल क्रोशेट, 3 चेन, 6 डबल क्रोशेट आपण इथे घालून घेणार आहोत। हे आपले हा राऊंड पूर्ण झालेला आहे। आता इथे आपण पहिल्या खांबाकडे हे वर्क जोडून घेणार आहोत। या अशा पद्धतीने एक चेन घालून घेऊयात आणि आपण हे वूल कट करून घेऊयात। या अशा पद्धतीने घट्ट गाठ मारून घ्यायची आहे। ह्या अशा पद्धतीने ह्याला एक सुंदर अशा फुलाचा लुक आलेला आहे। 3 राऊंड मध्ये हे आपलं सुंदर असं फूल तयार झालेलं आहे। या सुंदर अशा फुलाचा वापर आता आपण इथे ही किचेन बनवण्यासाठी, बटरफ्लाय बनवण्यासाठी, फुलपाखराचा आकार बनवण्यासाठी करणार आहोत। याच फुलाचा वापर तुम्ही तोरण बनवण्यासाठीही करू शकता, रुमालही बनवू शकता तुम्ही। ह्याचा वेगवेगळ्या रंगसंगतीत आपण ही फुलं बनवू शकतो। हे आता आपण जे बनवलं ते फूल आहे, हे इथे हा एका रंगसंगतीत मी बनवलेलं आहे। ही दुसरी रंगसंगती, तिसरी, 4, 5वी, 6वी, हे जे आपण पाहिली ही 7वी आणि ही एक आहे 8वी। अशा वेगवेगळ्या रंगसंगतीत हे फूल आणि फुलपाखरू आपण बनवू शकतो। आता हे जोडून फुलपाखराचा आकार कसा द्यायचा ते आपण पाहूयात। आता हे जे आपलं फूल आहे त्याला आपल्याला असं मधोमध असं फोल्ड करून घ्यायचं आहे। ह्या अशा पद्धतीने ह्या 2 पाकळ्या अशा, ह्या 2 पाकळ्या अशा आणि ह्या 2 खालच्या बाजूने। आता आपण ह्या सुई धाग्याला खालच्या बाजूने गाठ मारून घेतलेली आहे मी। आता असं उलट्या बाजूने फूल धरायचं आहे आपल्याला हे, आणि इथे एक टाका मारून घ्यायचा आहे ह्या बाजूला समोरच्या पाकळीकडे। ही इकडची आहे, समोरच्या पाकळीकडे एक फक्त जोडण्यासाठी आपण असा टाका घालून घेत आहोत। या अशा पद्धतीने इथून असं फूल हे काढून घ्यायचं आणि असं हे फूल फिरवून घ्यायचं आहे। फूल सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि इथून असा एक जोड करून घ्यायचा आहे या अशा पद्धतीने। आणि ही सुई आपली जी आहे ही अशी इथून आपल्याला ह्या अशा वरच्या बाजूला इथे घेऊन यायची आहे। या अशा पद्धतीने आपली ही सुई आपण वर आणलेली आहे। आता तुम्हाला ज्या रंगसंगतीतले मणी वापरायचे असतील ते तुम्ही वापरू शकता। मी आता इथे सुरुवातीला हा मोठा मणी घेते, एक छोटा, एक गोल्डन, पुन्हा एक छोटा आणि हा मोठा मणी असं घालून घेते। हे मणी घालून घ्यायचेत आपण आपल्या सोयीप्रमाणे। मणी घालून झाल्यानंतर मग हे जे आपलं किचन आहे ह्याच्यातला हा जो पहिली कडी आहे आपल्याकडे, ह्या कडीमध्ये आपल्याला आपली सुई अशी घालून घ्यायची आहे। ही कडी ह्याच्यात लॉक करून घ्यायची आहे या अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला आपली ही जी सुई आहे ही इथून पुन्हा ह्याच्यातून पास करायची। आपली सुई ह्या प्रत्येक मण्यातून आतल्या बाजूला गेले पाहिजे, जेणेकरून ते मणी हलणार नाहीत। या अशा पद्धतीने
आधी आपल्याला ह्या कडीला लॉक करून घ्यायचं आहे या अशा पद्धतीने, आणि आपल्या मण्यांमधून आता या अशा पद्धतीने आपली सुई आतल्या बाजूला जाणार आहे। सर्व मण्यांमधून आपल्याला सुई आतल्या बाजूला घालायची आहे या अशा पद्धतीने, आणि इथून आपली सुई पुन्हा जशी आपण वर घेतली होती तशीच इथून ही अशी खालच्या बाजूला आपल्याला बाहेर घेऊन यायची आहे या अशा पद्धतीने, म्हणजे हे मणी हलणार नाहीत। या अशा पद्धतीने तुम्ही हवा असेल तर अजून एक टाका घालून घेऊ शकता। एक टाका अजून घालून घेते। इथून वरच्या बाजूला आपली सुई घेऊयात, म्हणजे व्यवस्थित घट्ट होऊन येईल। या अशा पद्धतीने ही सुई जी खालून आपल्याला वरच्या बाजूला पास करायची आहे, जसं आपण आधी केलं होतं तसंच प्रत्येक मण्यामधून आपण आपली सुई पास करतो आहोत या अशा पद्धतीने। हे पहा, म्हणजे मणी अजिबात हलणार नाहीत आपले। सांभाळून खेचून घ्यायचं आहे। आता पुन्हा ह्याच पद्धतीने आपल्याला ही सुई खाली काढून घ्यायची आहे, म्हणजे एकूण 4 वेळा ह्याच्यातून दोरा फिरला। आता हे अजिबात हलणार नाही। अशा पद्धतीने पुन्हा खालच्या बाजूला आपण आपली सुई घेऊन जायची आहे। हे इथून इथपर्यंत आपलं झालेलं आहे। आता एक इथे आणि इथे असा टाका घालून घेऊयात। इथे आणि इथे ही पाकळी थोडीशी जोडून घ्यायची, आणि इथे आणि इथे छोटासा एक टाका घालून घ्यायचा आहे आपल्याला। या अशा पद्धतीने हे जे इथे याची पाकळी आहे, हा खांब आहे, हा इकडचा आणि हा इकडचा, असा इथून एक फक्त असा टाका घालून घेऊयात आपण, जेणेकरून ती पाकळी देखील घट्ट बसली जाईल। त्याच पद्धतीने हे असं फिरून घ्यायचं, आणि ह्या बाजूच्या ह्या पाकळीलाही आपल्याला हा असा एक टाका घालून घ्यायचा, म्हणजे ही पाकळी देखील आपली फिक्स होऊन जाईल। हा इथून असा एक टाका घालून घ्यायचा ह्या अशा पद्धतीने। या अशा पद्धतीने, आणि आता आपण हे आपलं ऊल जे आहे ते कट करून घेऊया। एकदम घट्ट बसलेले आहेत पहा मणी। अतिशय सुंदर दिसत आहे पहा, फुलपाखराचा आकार अगदी छान दिसून आलेला आहे। सो या अशा पद्धतीने हे पहा, आपले हे किचन्स किती सुंदर दिसून येत आहेत। बनवायला सोपे, दिसायला अतिशय सुंदर असं हे किचन्स, आणि बनवायलाही कमी वेळ लागतो ह्यांना। असे हे किचन्स नक्की बनवून पहा। सुंदरसं किचन, सुंदरसं फुलपाखरू बनवण्यासाठी आधी बनवलेली ही सुंदर अशी फुलं वेगवेगळ्या रंगसंगतीत अतिशय आकर्षक दिसत आहे। व्हिडिओत आधीच सांगितल्याप्रमाणे हा फुलपाखरू बनवण्यासाठी ही जी फुलं बनवलीत ती तुम्ही तोरण बनवण्यासाठीही वापरू शकता। ही जोडून तुम्ही एखादा सुंदरसा छोटासा रुमालही बनवू शकता। सो ही आजची सुंदर अशी कलाकृती तुम्हाला कशी वाटली ते तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।